नरेगाचे 2 कंत्राटी अभियंता 2000ची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभ देण्यासाठी 2000 रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या शिरपूर पंचायत समितीमधील 2 कंत्राटी अभियंत्यांना 7 ऑगस्ट 2025 रोजी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले। सायंकाळी 6:15 वाजच्या सुमारास सदरची कारवाई शिरपूर पंचायत समितीच्या आवारात करण्यात आली। संशयित कंत्राटी अभियंते धीरज भांबरे व सौरभ ठाकरे यांना पथकाने लाचेची रक्कम स्वीकारताना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एका लाभार्थ्याचे काम रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असताना संबंधित लाभार्थ्याला लाभ मिळवून देण्यासाठी कंत्राटी अभियंता धीरज भांबरे यांनी 2000 रुपयांची लाच मागितली। मात्र तक्रारदारास लाच द्यायची इच्छा नसल्याने त्याने थेट धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली। त्यानंतर एसीबी पथकाने त्वरित पडताळणी करत शिरपूर पंचायत समितीच्या आवारात सापळा रचला। धीरज भांबरे यांनी लाच स्वतः न घेता सौरभ ठाकरे याच्याकडे रक्कम देण्यास तक्रारदाराला सांगितले। तक्रारदाराकडून सौरभ ठाकरे यांनी लाचेची रक्कम स्वीकारताच पथकाने दोघांनाही रंगेहात पकडले। सध्या गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया शिरपूर शहर पोलीस ठाण्यात सुरू असून अधिक तपास सुरू आहे। सदरची कारवाई नाशिक विभागीय परिक्षेत्राचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत टांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंके, पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रवीण मोरे, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, परवीन पाटील, जगदीश बडगुजर यांनी केले आहे।